शिंदे यांचा धडाकेबाज निर्णय, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता सुरू। गोड बातमी आहे, शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आता सुरू झालेला आहे। आता याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे, कधीपासून वाटप सुरू होणार आहे। याच बहिणींना पैसे जमा। नवीन यादी ही तयार झालेली आहे आणि नवीन यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणते ते 15 जिल्हे असणार आहेत आणि कोणत्या दिवशीपासून वाटप सुरू होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार। आणि फेब्रुवारी हप्ता 21 रुपये मिळणार का 1500 रुपये याच्यावरती सुद्धा आता मोठा निर्णय झालेला आहे। 2 फेब्रुवारीची एक गोड बातमी आहे, आज लक्षात घ्या। संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी असणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता हा कधीपासून मिळणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं म्हणणं होतं की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला पहिल्या आठवड्यातच मिळाला पाहिजे, कारण आपण ज्यावेळेस पण बघतोय लाडकी बहीण योजनेचा आपल्याला हप्ता जो मिळतोय तो कधी पण मिळतोय, 15 तारखेला मिळतोय, 11ला मिळतोय, कधी 26ला मिळतोय, कधी 30ला मिळतोय। तर याच्यावरती आता सरकारने निर्णय घेतलेला आहे। लवकरच तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स करा, भरभरून कमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला तुमचे प्रश्न कळतील। सगळ्यात प्रथम मला आधी एक सांगायचं, तुम्ही आधी मला सांगा की जानेवारीचा हप्ता कोणाकोणाला अजून मिळालेला नाहीये, त्यांनी कमेंट्समध्ये पटकन सांगा जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे किंवा नाही, कारण जानेवारी हप्त्यासंदर्भात सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी आहे। त्यासोबतच फेब्रुवारीचा हप्त्यासोबत सुद्धा मी तुम्हाला मोठी बातमी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप अजून 2 महत्त्वाच्या नवीन योजना, ज्याच्या नवीन बजेट आलेलं आहे। काल 1 फेब्रुवारीला जे बजेट झालं आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, ज्याच्यामध्ये नवीन योजना सुद्धा लाडक्या बहिणींच्या समोर येणार आहेत। महिलांना अजून सक्षम करण्यासाठी या योजनांचा समावेश केला जाणार आहे। त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असणार आहेत। आपण व्हिडिओ संपूर्ण पाहूया। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजणार आहेत। तर चला सुरुवात करूया। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो वितरित झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, आलेले असतील त्यांनी आलेले हा 1500 रुपये आले असतील त्यांनी 1500 रुपये आलेले असेल, ज्यांना नाही आले त्यांनी नाही आले। आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, कारण तुमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे। ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे, आणि ज्यांना आला आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची बातमी आहे। परंतु काही चिंताजनक बातमी सुद्धा येत आहे, कारण लाडक्या बहिणीची जी यादी आहे ती यादी, नवीन यादी कशी तयार होत आहे हे तुम्हालाच मी सांगत आहे, कारण जी नवीन यादी आहे त्याच्यामध्ये काही नवीन निकष सुद्धा आता लावण्यात येत आहेत। ते आपण निकष बघणार आहोत, नेमकं काय होत आहे मागं, आपल्याला एक सांगितलं जात आहे का, दुसरं काय होतं, हे सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत। बघा, जानेवारी हप्ता जो 1500 रुपये दिला तो आपल्याला माहिती आहे 26 तारखेपासून वितरित झाला आहे। तो 31 तारखेपर्यंत वाटप झाला। काल सुद्धा त्याचे पैसे आलेले आहेत। 1 तारखेपर्यंत 1 फेब्रुवारीपर्यंत पैसे वाटप झाले। परंतु आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं लक्षात आलेलं आहे की 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अजून सुद्धा अशाच आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही। बरोबर आहे, ज्यांना नाही आलं त्यांनी लिहा, कारण आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही जेवढं मीडियामध्ये किंवा आम्ही जेवढं सर्च करतो 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अजून सुद्धा अशा आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता हा आलेला नाही। तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे काय, तर तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो आणि फेब्रुवारीचा हप्ता आहे तो एकत्र मिळणार आहे। तुम्हाला आता फक्त जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल ठीक आहे दादा, पण फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार हे सांगा, तुम्ही हप्ता सुरू म्हणालात। बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो 5 तारखेपासून पुढे वाटप सुरू होणार आहे। 3, 4 हे आणि 3 ते 4 हे 2 दिवस आहेत, त्याच्यामध्ये अजून यादी तयार करण्यात येत आहे, कारण अर्ज पडताळणी करून तिथे यादी तयार केली जात आहे। तुमचा जो हप्ता आहे तो 5 फेब्रुवारीपासून पुढे वाटप सुरू होईल। 5, 6, 7, 8, 5, 6, 7 हे 3 दिवस वाटप सुरू होईल। आणि या संदर्भात आता तरी ही टेंटेटिव्ह डेट आहे, त्यामुळं 5, 6, 7ला आपल्याला वाटप सुरू होऊ शकतं तिथं। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो पडणार आहे। आता तो हप्ता कसा पडणार आहे, यादी कशी तयार होणार आहे, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय। बघा, जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता तुम्हाला माहिती आहे, आता 7 हप्ते झाले आपले, जानेवारीपर्यंतचे 7 हप्ते झाले। आता जानेवारीपर्यंत जे हप्ते झाले मित्रांनो, त्याच्यामध्ये झालं आहे असं की आपले जे नियम होते तुम्हाला माहिती आहे की 2.5 लाखापर्यंतचे जे नियम होते किंवा 4 चाकीचे नियम होते ते सगळे नियम होते। परंतु आता असं झालं आहे की जानेवारीचा हप्ता जो दिला गेला आहे त्याच्यानंतर अर्ज पडताळणी ही चालू आहे, स्पुटनी ही चालू आहे। स्पुटनी म्हणजे काय, तिथं मागं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू आहे की RTO कडून डेटा घेतला जात आहे, परत बँकेकडून डेटा घेतला जात आहे। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आता जास्त आहे अशा लाडक्या बहिणींनी स्वतःहून जर तिथं अर्ज नाही केला तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। लक्षात घ्या, जो फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे तो ह्या नियमांमध्येच दिला जाणार आहे। म्हणजे काय, तर तुमचं वार्षिक उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जर जास्त झालं असेल
तर तुम्हाला इथून पुढचा हप्ता आता मिळणार नाही आहे. सोबतच तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही म्हणाल नाही नाही असं नाही, असं म्हणाले तसं म्हणाले नाही. तुम्ही जर बघितलं तर कालच आपल्याला न्यूज आली की लातूर जिल्ह्यातून 25,000 अर्ज हे बाद झालेले आहेत. का तर तिथं पडताळणी चालू आहे मित्रांनो. जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महिला व बालकल्याण विभागामधून आता अर्ज पडताळणी सुरू होत आहे. कारण काय होतं आहे, तिथं बोगस जे लाभार्थी आहेत ते बोगस लाभार्थी पण तिथं भरपूर आढळलेले आहेत. घरात 15 लाख रुपये कमावत आहेत तरी पण ते लाभ घेत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी योजना आहे ती गोरगरीब माऊलींसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. कारण 1,500 रुपयाचं महत्त्व फक्त त्यांनाच असतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. कारण RTO कडून डेटा घेऊन तुमचा जो अर्ज आहे तो कदाचित तुम्हाला जानेवारीचा हप्ता येण्याचा जो आला नसेल तर त्याच्या मागं न येण्याचं कारण सुद्धा तेच असेल की तुमचं अर्ज पडताळणी झाली असेल आणि तुम्हाला माहीत नसेल आणि त्याच्यामध्ये तुमचं जे काही इन्कम आहे ते दिसलं गेलं असेल आणि कदाचित तुम्हाला इथून पुढचे हप्तेसुद्धा येणार नाहीत. याच्या बेसिसवरती नवीन यादी तयार केली जाईल आणि नवीन तुम्हाला मेसेज येणार आहे, बँकेतसुद्धा येणार आहेत. आता मी तुम्हाला सांगतो आहे की मुख्यमंत्रीची माझी लाडकी बहीण योजना आहे असा जो नवीन अर्ज आहे तो सुद्धा तुम्ही भरू शकता. नवीन अर्ज कुठे भरायचा आहे तर नवीन अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्ही भरू शकता. एवढंच काय तर अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्ही हा भरू शकता आहे. जर तुम्हाला बघा, आता लक्षात घ्या, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी सुद्धा कडक आता जे काही कागदपत्र आहेत ते चेक करायला सुरुवात केलेली आहेत. तर तिथं सुद्धा तुम्हाला थोडं व्यवस्थित आपले डॉक्युमेंट्स द्यावे लागतील तरच तुमचा अर्ज पास होईल पुढं. आणि लक्षात घ्या, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 2100 मिळणार का? बघा, काल बजेट झालं. आपल्या भारताचं देशाचं बजेट असतं दरवर्षी, अर्थसंकल्प असतो की हे योजना आम्ही सुरू करतोय, असं आमचं बजेट आहे. बजेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण कुठलंही आपलं घर चालवायचं म्हटलं तरी आपलं बजेट असतं, एवढ्याच घर चाललं पाहिजे. तसं देशाचं बजेट काल झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की आम्ही महिला सक्षमीकरणाकडं जास्त भर देत आहोत, महिलांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांना नवीन योजना सुद्धा आणणार आहोत. तर बघूया, असं माझं तर म्हणणं आहे की जो आता निर्णय झालेला आहे की 12 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स द्यायची गरज नाही. आता ते एक महत्त्वाचं आहे. कारण आपला सगळ्यात जो मेन वर्ग होता जो जास्त टॅक्स भरत होता तो 12 लाखापर्यंत होता. 7 ते 12 लाखापर्यंत सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा वर्ग होता. तो आता म्हणजे आनंदाने जगणार आहे. आणि बघा, 21 रुपये व्हावा असं माझी इच्छा आहे. तर कोणाकोणाला वाटतं की 21 रुपये फेब्रुवारीचा हप्ता व्हायला पाहिजे त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत तुमचं म्हणणं सरकारला कळणार नाही. तुम्ही कृपया करून कमेंट्स करा की फेब्रुवारीचा हप्ता 2100 आला पाहिजे, फेब्रुवारी हप्ता 2100 असं लिहा, फेब्रुवारी हप्ता 2100 असं लिहा. म्हणजे तुम्हाला तुमची जर कमेंट्स आपला व्हिडिओ तिथपर्यंत गेला तर त्यांना कळेल की नेमकं आपण जे महाराष्ट्राला देणार आहोत ते आपण फेब्रुवारीला देऊ शकतो. कारण बजेट कालच झालेलं आहे, त्याच्यामध्ये भरपूर अशा तरतुदी सुद्धा केलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना नवीन सुरू करण्यात येणार आहे. PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 6,000वरून 12,000 सुद्धा होणार आहे. तर ह्या अशा गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर माझं सुद्धा म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता पुढच्या महिन्यात वाढवण्यापेक्षा याच महिन्यात वाढवा आणि लाडक्या बहिणींचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 2100 रुपये करा असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे ते पटकन द्या. आणि हा व्हिडिओ प्लीज आपला जो व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, व्हॉट्सअप ग्रुप असू द्या, फेसबुक ग्रुप असू द्या, टेलिग्राम ग्रुप असू द्या, इंस्टाग्राम ग्रुप असू द्या, याच्यावरती शेअर करा. म्हणजे काय होतं, जोपर्यंत तुम्ही शेअर करत नाही तोपर्यंत तुमचं जे म्हणणं आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांचं जे काही म्हणणं आहे तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा, म्हणजे ते सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या करा. आता बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं की जो यादी आहे ती यादीमध्ये काय आहे तर 2.5 लाखांपेक्षा जे उत्पन्न आहे ते कमी ज्यांचं वाढलेलं आहे. आता बघा, गेल्या 6 महिन्यात भरपूर जणांचं उत्पन्न वाढलं. तर अशा लोकांनी स्वतःहून जर अर्ज केले तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पण जर अर्ज पडताळणी जर आढळलं की तुमचं आता 5 लाख 6 लाख उत्पन्न झालं तरी पण तुम्ही त्याचं हे घेताय, लाभ घेताय, तर तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. यासोबतच 4 चाकी आहे. परंतु आता माझं एक म्हणणं आहे 4 चाकीवरती की बघा, प्रत्येकजण जो 4 चाकी चालवतो तो काही आयुष्यासाठी चालत नाही, तो स्वतःच्या कामासाठी चालवतो. भरपूर जण स्वतः 4 चाकी चालवून ते स्वतःचं पोट भरतात. तर माझं असं म्हणणं आहे की 4 चाकीचा जो नियम आहे तो वगळला पाहिजे. कारण 4 चाकी ही त्याच्यावरती एक असं केलं पाहिजे की जी कमर्शियल गाडी आहे, कमर्शियल म्हणजे जी पिवळ्या प्लेटची गाडी आहे तिच्यावरती नियम हटवा. जो पांढरी प्लेट आहे ती ठीक आहे, कारण पांढरी प्लेटवाले आपण कमर्शियली वापरत नाही, बरोबर. अशा गोष्टींनी तिथं तरतूद केली पाहिजे. आणि जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याचा जो आता फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला 5 तारखेपासून पुढं वितरित होणार आहे. आणि तो माझं तर आता तरी माझं असं म्हणणं आहे की 21 रुपये द्यायला पाहिजे. परंतु शेवटी तो सरकारचा निर्णय आहे आणि जनतेचा निर्णय पण खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही जेवढ्या कमेंट्स कराल हा फेब्रुवारीचा हप्ता 2100 मिळाला पाहिजे, 5 तारखेला मिळाला पाहिजे, आणि जेवढं व्हिडिओ तुम्ही शेअर कराल तेवढंच ती तुमची प्रतिक्रिया त्यांच्या सरकारपर्यंत पोहोचत असते. तर तुमचंसुद्धा काहीतरी महत्त्वाचं काम असतं की हो, व्हिडिओ शेअर केला पाहिजे, कमेंट्स केल्या पाहिजेत, लाईक केल्या पाहिजेत, तर ते शक्य होत असतं. आणि आता बघा, नवीन यादी जी आहे ते जिल्हे कुठले आहेत तर लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस बघतो तर जिल्ह्यांची सुरुवात ही काही मोजक्या जिल्ह्यांपासून होते. परंतु ह्यावेळेस तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की
बघा ह्याच्यामध्ये अजून सुद्धा 10 ते 15 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड सीडिंग नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस तुमचं चेक करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं हे असं असणं गरजेचं आहे. आधार नंबर, तुमची बँक कोणती ॲक्टिव्ह आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर हे नसेल तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही. यासोबतच तुमचं आधार कार्डची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम असले गरजेचं आहे. बघा, जर तुमचं हे नसेल, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तिथं तुम्हाला पुढचा हप्ता येण्यास तकलीफ होऊ शकते. यासोबत मी तुम्हाला सांगितलं की गॅस योजनेचे पैसे, आता गॅसचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. कारण बघा, जानेवारीचा हप्ता आणि आता फेब्रुवारीचा हप्ता हे तुम्हाला एकत्र येऊ शकतं आणि फेब्रुवारीचा जो हप्ता आहे आणि गॅसचा हप्ता आहे हे सुद्धा एकत्र येणार आहे. म्हणजे 830 रुपये आणि 2100 जर आपण बघितलं तर हे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. 3000 जवळपास तुमच्या खात्यावरती येणार आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि गॅसचे पैसे कोणाला मिळणार, जी फेब्रुवारी हप्त्यामध्ये जी लाडकी बहीण पात्र असेल अशाच लाडकी बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्या. आता बघा, जिल्ह्यांची जी सुरुवात आहे, यावेळेस असं ठरवलं गेलं आहे की पुणे मुंबईपासून नाही सुरुवात करायची, तर जिथून गरज आहे. आता तुम्हाला ह्यासाठी मी सांगत असतो की तुमचा जिल्हा कोणता आहे, समजा सोलापूर जिल्हा आहे तर तुम्ही टाकत जा की सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करा. समजा आपलं जे काही नाशिक आहे, नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करा. तर जेवढं तुम्ही कमेंट्स कराल आमच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, तिथून ते सुरुवात केली जाईल. कारण काय होतंय, जर वेळेस आपल्याला माहिती की पुणे रायगड इथूनच सुरुवात केली जाते, तर तुम्ही कमेंट्स करा, मग तिथं नक्की सुरुवात केली जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.